महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशीसाठी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूवरून संत तुकाराम महाराज आणि सासवड येथील संत सोपांकाका संस्थानांकडून पालखी सोहळ्याची मोठी परंपरा असून याबरोबर राज्यातील इतर संतांचा पालखी सोहळा पुणे विभागात आल्यानंतर आजपर्यंतच्या परंपरेला साजेसा आणि वारकऱ्यांसाठी अधिक सुविधायुक्त सोहळा आयोजित करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले। आषाढी पालखी सोहळा 2026च्या नियोजनाबाबत झुंबर हॉल पुणे विभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या। या बैठकीस पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवल जगदाळे, पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, विभागीय आयुक्त शीतल तेलीउगले, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापक संचालक श्रावण हर्डीकर, पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, जिल्हा अधिकारी जितेंद्र रेड्डी, पुणे जिल्हा परिषदेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। पालखी सोहळ्याशी संबंधित प्रमुख विश्वस्त पालखी प्रमुख सातारा व सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू आहे। दरवर्षी लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात। या पार्श्वभूमीवर प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे। पालखी प्रमुखांनी बैठकीत मांडलेल्या सूचना आणि अडचणींची दखल घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल।